नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. सकाळपासून मीडियामध्ये चर्चा सुरू आहे की संजय राऊतांचा बंदोबस्त करण्यासाठी बीजेपीद्वारे काहीतरी मोठी रणनीती आखली जाते. पत्रकारच म्हणतात की महाराष्ट्रात काहीतरी खरंच मोठं होणार आहे. जसं हनुमानाने सोन्याच्या लंकेला आग लावली होती तशीच लंका फक्त संजय राऊतांचीच नाही तर काँग्रेसमधल्या नेत्या वर्षा गायकवाड, त्यांचे पतिदेव राजू गोडसे, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमधल्या अनेक वरिष्ठ नेत्यांची लागणार आहे. त्यामागचं कारण म्हणजे पत्राचाळ घोटाळा. तुम्हाला आता आठवणीत असेल तर 2022ला याच घोटाळ्या प्रकरणी ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच प्रकरणात आज सकाळी सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आली आहे की वर्षा गायकवाडांचे पती राजू गोडसे सुद्धा या प्रकरणात गुंतलेले आहेत आणि तसे पुरावे बीजेपीच्या नेत्यांनी स्वतः ईडीला सकाळीच देऊन टाकलेले. त्यामुळे प्रकरण हळूहळू करून पुन्हा एकदा वरती येताना दिसतंय आणि या एका दगडात दोन पक्षी म्हणजे वर्षा गायकवाड आणि संजय राऊत अशा दोन शत्रूंनाच घेरण्याचा प्रयत्न बीजेपीद्वारे होतोय. आता बीजेपीच्या नेत्यांद्वारे नेमकं कोणती रणनीती आखली जाते आणि पुढे काय होणार हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे पाहावं लागेल की 2022ला काय घडलं होतं आणि त्या अगोदर या घोटाळ्यामध्ये आतापर्यंत काय घडलेलं आहे. या घोटाळ्याची सुरुवात तशी 2007 पासूनच झालेली होती. मुंबईच्या गोरेगाव भागात पत्राचाळ किंवा सिद्धार्थ कॉलनी इथे त्यावेळी जवळपास 672 कुटुंब राहायचे आणि त्यांना इमारतीत फ्लॅट्स पुरवण्यासाठीच म्हाडाने त्यावेळी 47 एकर जमिनीवर एक प्लॅन तयार केलं होतं. खासगी कंपन्यांना बोलावून 2008ला त्यांच्याद्वारे टेंडर काढण्यात आलं आणि त्यात अगदी स्पष्ट अटी त्यांनी ठेवल्या होत्या. सर्वात पहिली अट की 672 कुटुंबियांसाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक इमारत उभी करून यांना फ्लॅट्स पुरवावे लागतील. दुसरी अट ही की या 672 फ्लॅट्स व्यतिरिक्त म्हाडाला अजून 3000 फ्लॅट्स बनवून त्या कंपनीने दिले पाहिजेत. तिसरी अट ही की हे दोन्ही अटी पूर्ण झाल्यानंतर जेवढीही जमीन उरेल ती जमीन ती खासगी कंपनी आपल्या कामासाठी वापरू शकते. तिथे वाटलं तर ते लोक खासगी प्रकल्प सुरू करू शकतात किंवा ती जमीन दुसऱ्या कंपनीला विकू सुद्धा शकतात. हा टेंडर त्यावेळी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाला, जी की हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची उपकंपनी होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे डायरेक्टर प्रवीण राऊत हे संजय राऊतांच्या अतिशय निकटवर्ती. हा प्रोजेक्ट त्यांना 2008ला मिळाला. त्याचं कामही त्यांना त्याच वर्षी सुरू करायचं होतं, कारण 2007लाच 672 कुटुंबियांनी आपलं घर रिकामी केलेलं होतं. आणि जे लोक मुंबईत राहत असतील किंवा ज्यांची घरं अशा प्रकल्पांमध्ये आजपर्यंत गेली आहेत तर त्यांना कदाचित याविषयी माहिती असेल की हे घर रिकामी केल्यानंतर तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी भाड्याने घर घ्यावं लागणारच असतं आणि त्या घराचं भाडं त्याचे पैसे या कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारेच तुम्हाला दिले जातात. नियमानुसार 2014 पर्यंत गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे चाळीतील लोकांना पैसे पुरवले जात होतेच, पण अचानकपणे हे भाडं येणं कंपनीद्वारे बंद झालं. चाळीतले लोक लगेच म्हाडातल्या अधिकाऱ्यांकडे गेले. त्यांना जाब विचारला की नेमकं कंपनीद्वारे चाललंय काय, कारण जमिनीवर जी इमारत तयार व्हायला पाहिजे होती ती आतापर्यंत तयार झालेलीच नाही आहे. म्हाडाने जेव्हा या प्रकरणात चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना धक्कादायक बातमी समोर येताना दिसली. सर्वात पहिल्या अटीनुसार या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला 672 कुटुंबियांसाठी इमारत तयार करायची होती आणि या व्यतिरिक्त अजून 3000 फ्लॅट्स त्यांना तयार करून दिल्यानंतरच आपल्या वाट्याला आलेली जमीन विकण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता. पण पहिल्या दोन अटींची अवहेलना करून सर्वात पहिल्यांदा या कन्स्ट्रक्शन कंपनीने आपल्या वाट्याला आलेल्या जमिनीला 9 प्रायव्हेट कंपनींना विकून टाकलं. त्यासाठी त्यांनी त्या कंपन्यांकडून जवळपास 908 कोटी रुपये घेतले. आणि एवढंच नाही तर त्याच जमिनीवर या लोकांनी मॅडॉक्स नावाचं आपलं खाजगी प्रकल्पसुद्धा सुरू करून टाकलं आणि ते सुरू होताच काही कुटुंबियांकडून बुकिंग अमाऊंट म्हणून त्यांनी जवळजवळ 138 कोटी रुपये सुद्धा जमा करून टाकले. हा सरळ सरळ जवळपास 1000 कोटींचा घोटाळा होता आणि तोही म्हाडासोबत. यानंतर शेवटी 2018ला म्हाडाने कंपनीसोबत आपला करार रद्द केला. त्यानंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला आरोपी मानत त्यांच्या विरोधात FIR दाखल केली. हे प्रकरण पुढे 2022ला ईडीकडे गेलं आणि त्यात ईडीच्या चौकशीनंतर हे समोर आलं की यांची जी मूळ कंपनी आहे म्हणजे गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीची मालक HDIL या कंपनीने त्यावेळी या कन्स्ट्रक्शन कंपनीला जवळपास 100 कोटी पाठवलेले होते. आता अनेक लोक म्हणतील की यात विशेष आणि महत्त्वाचं प्रकरण काय,
एक कंपनी आहे, तिला आपल्या उपकंपनीने 100 कोटी पाठवले. व्यापारामध्ये अशी कोट्यावधी रुपयांची लेनदेन होतच असते, यात काही मोठी गोष्ट नाही. पण मी तुम्हाला आठवण करून देतो की ही तीच HDIL कंपनी आहे जिने PMC बँकेतून म्हणजे पंजाब महाराष्ट्र कॉर्पोरेशन बँकेतून 2011च्या वेळी जवळपास 2000 कोटींचं कर्ज घेतलेलं होतं आणि हे कर्ज 2019 पर्यंत 6500 कोटींपर्यंत चढलेलं होतं. बँकेने या कंपनीवर आरोप लावले की आकडेवारीनुसार 4500 कोटी या कंपनीने हडप केलेले आहेत आणि कर्जफेड आपण करू शकत नाही असं म्हणून आपले हात वरती करून टाकले. पैसे असून सुद्धा कर्ज फेडण्यासाठी ही कंपनी तयार नव्हती. आणि हे पैशांची हडप करण्यात कशी आली, मनी लॉन्ड्रिंग होते कशी, तर अशाच या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी नावाच्या छोट्या कंपन्या तयार करून सगळ्यात पहिल्यांदा असेच पैसे फिरवण्यासाठी या लोकांनी 100 कोटी या कन्स्ट्रक्शन कंपनीकडे पाठवले. मग ही कंपनी कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला पाठवणार जेणेकरून पोलिसांना कळूच नाही की पैसे नेमके गेले कुठे. आणि असंच या कंपनीद्वारे सुद्धा HDIL कंपनीचे मालक करण्यासाठी नियोजन आखत होते. यात सर्वात महत्त्वाची आणि आश्चर्यकारक बातमी म्हणजे या कन्स्ट्रक्शन कंपनीचे डायरेक्टर प्रवीण राऊत यांनी आपल्या पत्नीच्या बँक खात्यातून संजय राऊतांच्या पत्नी म्हणजे वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात आकडेवारीनुसार 90 लाख ते 1 कोटी रुपये पाठवलेले होते. हे पैसे मिळताच एकही क्षणाचा विलंब न लावता संजय राऊतांनी लगेच दादरमध्ये एक फ्लॅटही विकत घेऊन टाकला. आणि हा एक ट्रान्झॅक्शन नाही आहे, असे कोट्यावधी रुपयांचे अनेक वेळा लेनदेन झालेली आहे. या पैशांतून संजय राऊतांनी अलिबागमध्ये त्यांचे निकटवर्ती असलेले सुजित पाटणकर त्यांच्या पत्नी स्वप्नाली पाटणकर यांच्या नावावर 9 प्लॉटसुद्धा विकत घेतलेले आहेत. स्वप्नाली पाटणकरांचं नाव येताच कदाचित तुम्हा सर्वांना ती व्हिडिओ क्लिप आठवली असेलच, ज्यात संजय राऊत या स्वप्नाली पाटणकरांना शिव्या देत होते. आणि शिव्या देताना ती व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहेच. ती व्हिडिओ ऐकल्यानंतर शेवटची ओळ ध्यानपूर्वक पहा. त्या संजय राऊत त्या महिलेला म्हणतायत, सरळ सरळ ती जमीन माझ्या नावावर करून टाक, नाहीतर तुला बघून घे. ती व्हिडिओ एकदा पहा. फोन ठेव. फोन ठेव. का फोन ठेव. नाही असं का करायचं नाही. फोन ठेव. हाऊ कॅन यू फॉरगेट. अरे गाते मला शिकवते का तू? ऐकून घेतो म्हणून तू काय समजते तुझं? मला माझ्या नादाला लागायचं नाही, तुला परत सांगतो मी. हे चेक करून ठेव. आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू. हे रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा. तुला दाजीला जा. आय एम नॉट यू ना. खोटं बोलतो. मला माझी कॉलर पकडते का? माझी कॉलर पकडे लायकी आहे का तुझी? भेट आहे. चल लायकी तुला दाखवून थांब जरा, थोडे दिवस थांब. लायकी. आय नो युअर प्लॅन. I will show your liking. You wait and watch now. I know your plan. चला चुप. तुला प्लीज गो अहेड. 1 मिनिट बोलतोय आणि मला लँडचे कागद ट्रान्सफर करायचे. आयदर यू ट्रान्सफर सुजित नेम और माय नेम. ही व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडू शकतो की संजय राऊत त्यात जमिनीविषयी तर बोलत नाहीयेत जी त्यांनी प्रवीण राऊतांद्वारे मिळालेल्या पैशांद्वारे विकत घेतलेली असेल. आता अनेकांना प्रश्न हाही पडू शकतो की प्रवीण राऊत हे संजय राऊतांना इतके जास्त पैसे का देतील. आणि इथेच पिक्चरमध्ये येतात काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड. कारण म्हाडाने जेव्हा हा टेंडर काढला तेव्हा हा टेंडर आपल्याच कंपनीला मिळावा यासाठी सरकारमध्ये ओळख पाहिजे. कारण टेंडर जिंकण्यासाठी आपल्याला बोली लावावी लागेल आणि चांगली बोली न लावता तो प्रकल्प आपल्यालाच मिळावा यासाठी मंत्र्यांसोबत ओळख आवश्यक आहे. आणि त्यावेळी सरकार महाराष्ट्रात काँग्रेसची होती. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत आघाडीमध्ये होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा वरच्या मंत्र्यांपर्यंतही जरी पोहोचायचं असेल तरी काँग्रेसमधल्या खालच्या नेत्यांमध्ये आपल्याला नेटवर्क बांधावा लागेलच. आणि तो नेटवर्क बांधण्यासाठी वर्षा गायकवाड या एकदम फिट बसतात. त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे जुने नेते राहिलेले, कॅबिनेट मंत्रीसुद्धा राहिलेत. आणि वर्षा गायकवाड यांच्या शब्दाला सरकारमध्ये किंमत असणारच. आणि वर्षा गायकवाडांना भेटण्यासाठी प्रवीण राऊतांनी कदाचित संजय राऊतांचा उपयोग केलेला आहे. संजय राऊतांनी त्यांना मदत केली, वर्षा गायकवाडांसोबत भेट घडवून दिली. आणि वर्षा गायकवाडांना ऑफर दिल्यानंतर त्यांनी त्यांची ऑफर ही वरच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवली. आणि शेवटीच
म्हाडाचा टेंडर त्यांना मिळाला. आणि आज सकाळपासून ज्या बातम्या आपल्यासमोर येत आहेत त्यातही हे सांगितलं जातं आहे की हा टेंडर त्या कंपनीला मिळवून देण्यासाठी वर्षा गायकवाडांनी स्वतःला आणि आपल्या पतिदेवाला म्हणजे राजू गोडसेंना मोठी ऑफर मिळवून दिलेली आहे. सूत्र आपल्याला सांगतायत की त्या मेडॉक्स प्रोजेक्टमध्ये अनेक कोट्यावधी रुपयांचे फ्लॅट्स राजू गोडसे यांनी सुद्धा विकत घेतलेले होते. याबद्दलचे पुरावे सुद्धा बीजेपीच्या नेत्यांनी ईडीला देऊन टाकलेले. त्यामुळे असे सूत्र सांगतात की ईडी लवकरच राजू गोडसेंवर कारवाई करणार आहे आणि समजा त्यांच्यावर कारवाई झाली तर संजय राऊत तर आपोआप खेचले जाणारच आहे आणि त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात जाण्याचं सौभाग्य प्राप्त होऊ शकतं, जे की संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि मी तर म्हणेन की भारतासाठीच अगदी आनंदाची बातमी असेल. ते जर तुरुंगात गेले तर काही दिवसांसाठी का होईना पण माध्यमांतून गरळ ओकण्याची पद्धत थोड्या दिवसांसाठी बंद होऊन जाईल. माध्यमांमध्ये 24 तास आपल्याला शांती दिसेल आणि त्यांनाही म्हणजे संजय राऊतांना नरकातला स्वर्ग ह्याचा भाग 2 लिहिण्यासाठी वेळ मिळून जाईल. बघूया आता पुढे ईडी किती लवकर यावर कारवाई करते आणि सूत्रांनी जी माहिती दिली आहे ती कितपत खरी ठरते. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.